तुटे भव रोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित कंड जन्म। या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताचं नाम चिंतनाचं महत्व सांगतात। आता भगवंताचं नाम चिंतन कसं करायचं, जे तुकाराम महाराजांनी केलं, जे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, जे निळोबा महाराजांनी केलं ते भजन आपू भजन करतो ते नाही। भजन करण्यासाठी अंतःकरण असावं लागतं, भाव असावं लागतं, श्रद्धा असावी लागते, एक निष्ठेने भजन करावं लागतं। आपण काय 2 मिनिटं विठ्ठल विठ्ठल गेलं निघून याला भजन म्हणतात का? अहो भजन कसं करायचं, निळोबा महाराजांसारखं करायचं। तर कसं करायचं मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो। निळोबा महाराजांच्या पत्नीचे पोट दुखू लागले। मग निळोबा महाराजांच्या पत्नीने त्यांना सांगितलं, अहो माझे पोट दुखतंय, तुमच्या बहिणीला घेऊन या। मग निळोबा महाराज गेले कुठं, त्यांच्या बहिणीला आणायला। बहिणीला आणायला गेले, निळोबा महाराज निघाले कुठे, त्यांच्या गावाकडे जायला, त्यांच्या बहिणीला आणायला बहिणीच्या घरी निघाले। निळोबा महाराज खूप दमले आणि एका झाडाच्या खाली बसले आणि त्यांना विसर पडला की आपल्या पत्नीचे पोट दुखते आणि आपल्याला घ्यायला जायचंय। निळोबा महाराज भजन करत बसले आणि तुकाराम निळोबा महाराजांना आठवण राहिले नाही की आपल्याला आपल्या बहिणीला घ्यायला जायचंय। मग भगवंताला काळजी पडली, आता काय करावं काय नाही। निळोबा महाराज तर भजनात दंग झालेत, आता भजनात दंग झालेत, मग आपण काय करायचं? तर त्यावेळेस देवानी निळोबा महाराजांचा अवतार धारण केला, निळोबा महाराजांच्या बहिणीचा अवतार धारण केला आणि मग ते कुठे आले, निळोबा महाराजांच्या घरी। आणि मग म्हणतात, अहो वहिनी मी आले, दार उघडा। वहिनी चोकोबा महाराजांना आठवण राहिली नाही की आपल्या बहिणीला घ्यायला जायचंय। तर साक्षात देव तिथून विटेवरून उतरला आणि कुठं आला, चोकोबा महाराजांच्या घरी। आणि चोकोबा महाराजांच्या पत्नीचे बाळंतपण केले। चोकोबा देवानी लाज धरली का? नाही धरली। मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे। मग भगवंत पण आपल्या कामात लाज धरणार नाही। दादा वया भक्ती काज नाही लाज धरित, हे मी नाही सांगत, हे स्वतः तुकाराम महाराज सांगतात। भगवंत आपल्या भक्ताच्या कामात लाज धरत नाही, म्हणून आपण भगवंताचं काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे। मग करा नामचिंतन। विढल विढल तुटे भव रोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित कंडे जन्म। मग आपल्याला आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात। तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, आपण वेगवेगळे पाप करतो, कर्म करतो, संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित कंड जन्म। आपण जे हे पाप करतो, नास्तिक काम करतो आणि त्याचं निवारण करण्यासाठी काय करावं लागतं, ऐसे विठोबाचे नाम। तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, वेगवेगळे रोग होतात लोकांना। काय का माणसांना तो मोबाईलचाच रोग होतो, काय सांगू। एका माणसाने मोबाईल घेतला, मोबाईल पाहत गेला आणि दुसऱ्याच्याच घरात घेतला, शेजारच्या आणि गेला आणि त्या घरात त्या माणसाची बाई मोबाईल बघत होती आणि यो गेला, हा बी मोबाईल बघत गेला आणि ती बी मोबाईलच बघत होती। यो गेला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिला वाटलं आपला नवरा चालक काय, मग त्याला बी वाटलं आपली बायको जे काय, तर म्हटलं चहा ठेव, ती म्हटलं अहो आणते थांबा। ती गेली मोबाईल पाहत चहा करायला आणि मसुदीने मोबाईल पाहत चहा केला आणि तिकडून आली चहा घेऊन, चहा बी दिला आणि तिला बी चहा घेतला अर्धा। माझा मावल्यांचा एक स्वभाव असतो, आपल्या घरी कोण पाहुणा आलं ना दिवसातून 4दा पाहुणे एवढा, त्यांच्यासाठी एक कप ते चहा पिणारच, दिवसातून 4दा का होईना देतीलच। मग तिच्यासाठी बी तिने 1 कप चहाचा घेतला, बसली त्याच्या बाजूला येऊन, तो बी चहा पितो आणि ती बी चहा पिते मोबाईल पाहत आणि तिकडून आला तिचा नवरा, यो कोणता बाबू आणला म्हणे घरी आता, आणि
लगेच तो माणूस घरी आला, घरात आला आणि म्हणतो, ओ कोणी म्हणे तुम्ही? मग तो माणूस म्हणतो, आय एम सॉरी म्हणून चुकून तुमच्या घरात आलो. गेला निघून. बघता काय माझ्या डोक्याला हात लावला, विढल 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 विढल. असे लोक येडे असतात महाराज, काय सांगावं. संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेतात. संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेली कारण आहे का? एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला तर नेला, त्याला फोन आला. आता उचलो नाही ना, तिकडचा म्हणतो, हॅलो यार चार्जिंग नाही की काय? अरे रेंज नाही की काय? अरे कुठं आहेस? आता या त्याला काय माहिती याचा काय कार्यक्रम चालला आहे. फोन उचलू नाही ना, उचलला तर उचलला, तिकडचा म्हणतो चार्जिंग नाही की काय. हा बोलत पण नाही कारण संडास मध्ये. पण संडास बाथरूम मधून जेव्हा जोरदार आवाज आला तेव्हा तिकडचा कळालं याला काय कार्यक्रम चालला आहे. विठ्ठल, असे लोक असतात महाराज, काय सांगू. अरे देवाने सुंदर अशा प्रकारचा नरदी दिलाय. कशासाठी दिलाय? भजन गोमट तोया झालं पाठ बदिकेचा. देवाने सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिलाय, आपल्या भजना करता दिलंय. पण आपण सगळं एवढा सुंदर दिलेला असून आपण इकडे तिकडे घालवतो. बरं जाऊ दे, देवाने काय काय नाही दिलं आपल्याला. लिंग हात पाय कान डोळा मुख बोलाया वचना. देवाने हात दिले, पाय दिले, हाताच्या जागेवर हात दिलेत, पायाच्या जागेवर पाय दिले. आणि हे जर सगळं मागं पुढे राहिलं असतं, मग इथलं तोंड जर इथं राहिलं असतं, मग इथं वास दाखवावं लागला असतं चहा प्यायच्या वेळेस, मग अशी ओढून टाकावं लागली असते. आणि हे तोंड जर मागून दिलं असतं, मला असं करावं लागलं. सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिलाय देवाने, भजनासाठी दिलाय. पण लोक त्याचा उपयोग करत नाही आणि लहान पोरं तर करतच नाही. आई बापांनी लहान पोरावर चांगले संस्कार टाकले पाहिजे. अहो लय विचित्र लहान पोरं. मी एका गावाला कीर्तनाला गेलो आणि तिथं मला एका पोरानं विचारलं, महाराज अशी कोणती गोष्ट आहे की वर गेल्यावर खालीच येत नाही? मग तर मला नाही माहिती, सांग. तर म्हणे कीर्तन कशाला करतो. मी आपलं गप बसलो. एवढं सोपं येत नाही महाराज म्हणे तुम्हाला. उंची आता वर गेल्यावर खाली येते का? असली पोरं भयानक असतात महाराज, काय सांगा. विढल 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 विढल. दोन पोरं शाळेत यायला उशीर झाला. मास्तरने विचारलं, करे बाळा का उशीर झाला? तो म्हटलं मास्तर 2 रुपये हरवला ते शोधित होतो. दुसऱ्याला विचारलं, तुला का उशीर झाला? तो म्हटला, अहो मास्तर मी त्याच्या 2 रुपयावर पाय देऊन उभं राहिला होतो, मग ते हल्ल्याशिवाय मला येत आहे ना. विढल विढल विढल. असे असतात महाराज पोर. काय सांग. एका गावाला कीर्तनाला गेलो आणि तिथं हातीवाणी ढेरी आणि भालूवानीच तोंड आलं माझ्यासमोर रेप राईट करत, रेप राईट. मला म्हणे महाराज तुमच्या खांद्यावर बसू काय? अरे मोड नाही बाबा बसलोय. ते बसलं बाजूला, टीव्हीला लावलं कार्टून. त्याला म्हणतो बघू कोणाचं सरकार आलंय, कोणाचं गेलंय. रिमोटच द्याय ना मला. आणि काय झालं, अर्ध्या 1 तासाने माझ्या तोंडावर रिमोट भोकलून गेले खेळायला. आणि मी त्या बटन दाबून दाबून बटन तोडून टाकलं तरी चॅनल बदलं ना. त्याच्यात फॉल्ट तरी काय. मग दुसऱ्या दिवशी कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनात मला म्हणतो महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. म्हणजे चॅनल कसं बदल? म्हणलं सीलच काढून घेतली. विठ्ठल 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 अशी पोरं असतात महाराज, काय सांगा. असो विनोदाच्या बागचोळा चिंतना कळवळूया. तुट्या रोग संचित क्रिया मन भोग ऐसे विठोबाचे दाम उच्चारित खंड जन्म. आपण जसे कर्म करतो ना आपल्याला तसं भरावं लागतं. एक माणूस होता आलिशान बंगला बिंगला गाडी वगैरे लय मोठं घेतलो आणि यमानी सांगितलं एवढ्या एवढ्या लोकांना घेऊन या. आणि त्या श्रीमंत माणसाचं नाव 1 नंबरला होतं. आणि यम घ्यायला गेला त्याला. पहिले त्याचं नाव होतं, मग त्याला घ्यायला गेला. मग यम त्याच्या घरी गेले. यम म्हटले चला वेळ झाली तुमची, अजून किती दिवस लोकांना नासवता म्हणे, चला म्हणे वरती. तो पण थोडा चालक होता.
त्याने काय केलं, यमाला सांगितलं अहो घेऊन तर चालले मग शेवट एकदा माझ्या घराची चहा तर पिऊन जा. यमाला म्हटला तो चहा तर पिऊन जा म्हणे माझ्या घराची. मग यम म्हटलं तू एवढा आग्रह करतोय आण बुवा चहा. मग तो म्हटलं चहा घेतात का कॉफी. ते कॉफी काय असते म्हणे. बरं जाऊ दे म्हणे तुला जे आणायचं ते आण म्हणे. तो कॉफी घेऊन आला आणि त्याने काय केलं कॉफी मध्ये झोपीच्या गोळ्या टाकल्या आणि दिलं यमाला प्यायला. यमाला पिलं आणि जो झोपला यम सकाळी उठला आणि यम म्हटला तू मला काय टाकून दिल तर काय नाही, मला असली भारी झोप लागली म्हणे. मी आता तो नाव पहिलं म्हणे मी शेवटून सुरुवात करतो म्हणे. आणि त्याने काय केलं होतं, यम झोपला होता ना त्यावेळेस त्याच्या खिशातली डायरी काढली आणि 1 नंबरचं नाव खोडून शेवटला टाकलं होतं. मग आता ज्या दिवशी ज्याला जायचंय त्या दिवशी त्याला जायचंच आहे. म्हणून लय पुढचा आगाऊपणा पण नाही करायचा. विठ्ठल 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 हे कर्म भोगावं लागतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. जसे कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आईचे किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आईचे किती. जसे कर्म असले तसे भोगावं लागतात. म्हणून कर्म आपले चांगले ठेवावं लागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तर तुटे भव रोग संचित क्रिया मानव रोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म वसून शेके पाप जाय त्रिविध तो ताप. हे पाप असतं ना महाराज इथे 3 ताप आहेत. आता आपण पहिला बघू. आदिदैविक ताप म्हणजे कोणता ताप, अनेक रोग होणं, आपल्याला कशाची रोग होणं. काही रोग होते, कोणाला सर्दी, कोणाला ताप, कोणाला मलेरिया, तर कोणाला काय 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 बायांना तर दाताचाच त्रास असतो. काय सांगू ते एवढे असते अहो त्यांना असं सुटरून बुटरून खाल्ल्याशिवाय जमतच नाही. तेव्हाच त्यांचे दात दुखायचे बंद होते. काय सांगू एका बाईचा नवरा मेला. काय झालं, एक माणूस होता आणि तो म्हटला अहो माई बायको लय मा नवरा लयची माई बायको लय चांगली, दोघांचं असंच चालायचं. मग काय झालं, तो माणूस म्हटला, त्याचा मित्र होता ना त्या माणसाचा, तो माणूस म्हटला मी तुला एक साधू बुवा जवळ घेऊन जातो आणि ते तुला विद्या शिकवतील. म्हणजे कसं मरायचं, मरायची ऍक्टिंग कशी करायची ती विद्या तुला शिकवतील. नेलं त्याला आणि नेलं आणि मग तो शिकला साधू बुवापासून विद्या. आणि यो घरी गेला घरी आणि मग बायकोला तिथं पडलेला दिसला. हो पडला होता आणि बायको म्हणे आता येऊ तर मी आला, आता आपण आपल्याला 10 दिवस राहायचंय म्हणे, मग आपण काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणे. तिने पहिले काहीच नाही केलं. आता एखादी प्रतिभा राहिली असती लगेच कोकाट केला असती की नाही बाबा, पण तिने कोकाट नाही केला. बाहेर गेली आणि दरवाजाला कडी भरून घेतली. मस्त मस्त गरम गरम खिचडी बनवली. खिचडी सोबत खायला भाज्या बनवल्या आणि मस्त खिचडी बनवली तिने. आणि खिचडीवरून तेल टाकतो आपण बघा, ते तेल घ्यायला किटली वरती होती आणि तिथंच रसोईच्या वर तिचा नवरा पडला होता. तिने काय केलं, त्याच्या छातीवर उभं राहिली आणि मग वरती चढली आणि मग तेलची किटली खाली आणली आणि खाल्ली मस्त खिचडी आणि मग कोकाट करायला लागली. माझे राम गेले ना आजी, अशी कोकाट करायला लागली. आणि लगे लोक जमा झाले. लोक म्हटले काय झालं यो मेला म्हणे. मेला. मग लोक म्हटले आता चला आंघोळीची तयारी करा.
मग ती रडत होती, तुम्ही माझ्यासाठी किती जीव लावायचे, तुम्ही माझ्यासाठी किती हे करायचे. मग तो मेलेला नव्हता, त्याला साधूबापासून तो विद्या शिकला होता. मग ती म्हणत होती तुम्ही माझ्यासाठी किती हे करतात, किती हे करतात, काय काय चांगलं आणायचे मला. मग तो बी म्हटला उनी उनी खिचडीत तेल घेतेत ना, घरावरून गरम गरम भज्या घेतेत ना. असे असतात महाराज लोक. काय सांगावं. विठ्ठल 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 विठ्ठल. तर लोकांना अनेक प्रकारचे रोग असतात, तर या बाईला दाताचाच रोग होता. काय सांगावं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने सुंदर अशा प्रकारचा नर दिलाय, भगवान नाम चिंतना करता दिलाय, पण लोक चांगला उपयोग घेत नाही. काही लोकांना देव प्रसन्न होते तसे दुसरंच मागत बसतात. माझ्यासारख्याला देव जर प्रसन्न झाला असता मी तर एवढंच मागितलं असतं, हे देवा त्या पायाशी ठेव मला, इकडे तिकडे जाऊ नको देऊ. आताची लोक काय मागतात बघा, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल 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 एक माणूस होता, तो शेतामध्ये नांगरत होता आणि त्याला तंबाखूची तलप लागली. आणि तंबाखूची तलप लागली, तंबाखू हातात घेतली आणि तंबाखूसाठी चुनाच नव्हता. मग त्यांनी देवाला हात मारली, ए देवा ये आणि तंबाखूचा चुना देऊन जा. देव आले, सांग म्हणे तुला काय पाहिजे. देवाने घेतली तंबाखूची डबी दिली, पण देवाने थोडा विचार केला, हा आपल्याजवळ एवढा कंजूस नाहीये, आपल्यापाशी या तंबाखूची डबी मागतोय, याला थोडी काही आपण किमती वस्तू देऊ. मग देवाने काय केलं, त्याला चमत्कारी हिरवी डबी दिली. आणि त्या हिरवी डबीचं असं महत्व होतं की त्या डबीत एक अंगठी असायची, ती अंगठी काढली का लगेच तिच्या दुसरी यायची, ती अंगठी काढली का लगेच तिच्यात दुसरी यायची. मग देवाने दिली, तो माणूस नागर चालवत होता. मग त्याने काही लक्ष दिलं नाही, वरचा पोकळ पोकळ चुना होता, तो घेऊन घेतला, तंबाखू मोडून ठेवून दिली पुढे खिशात. आणि तो माणूस घरी आला आणि मग त्याची बायको कपडे धुतानी खिशे बघितले तिने. मग सापडली ना चुन्याची डबी, चुन्याची डबी सापडली. आणि लगेच तिने चुन्याची डबी काय म्हणे सारखं तंबाखू खात्यात म्हणे घेतली आणि खाली आपटली. एकीकडे अंगठी, एकीकडे चुन्याची डबी आणि एकीकडे चुना. ती म्हटली ही अंगठी कशाची, कोणत्या बाईने दिलती. तो गेला तिथं, गेला आणि बघितलं, पहिली सोन्याची अंगठी आवडली. बायो ही तो म्हणे सोन्याची लय 2-3 हजार पर्यंत जाईल म्हणे. आणि लगेच तिने डबी उचलली आणि डबीत अजून एक अंगठी होती. तिने मग ती पण अंगठी काढली, तर त्याच्यात वापस अजून एक अंगठी आली. तिने ती पण काढली, वापस आली. तिने असं करत करत 4 पोत्या अंगठी काढल्या. 4 पोता अंगठ्या काढल्या आणि गेली बाजारात विकायला. 10-12 हजाराची एक अंगठी, फक्त 5,000ला ऑफर, घेऊन जा. लोक यायचे 5,000ला सोन्याची अंगठी घेऊन जायचे. तिने 4 पोते विकले अंगठीचे, डबी मस्त सांभाळून ठेवली आणि 4 पोते विकले. मग तिने एवढा मोठा बंगला बांधला, 24 एकर मध्ये बंगला बांधला. 24 एकर. आणि ती शेतात काम करायची. आणि मग तिची मैत्रीण होती, मग ती आली आणि ती म्हटली बाबू माझ्या मैत्रिणीचं घर आहे म्हणे, आम्ही अशी एवढ्या झोपड्यामध्ये राहणारी बाई एवढी उंचला गेली म्हणे. मग ती बी म्हटले, तिच्यापाशी गेली, तू काय केलं म्हणे असं मला बी सांग म्हणे. मग ती म्हटली नाही म्हणे ते सिक्रेट असतं म्हणे, तर कोणालाच सांगायचं नसतं. मग तिने काय केलं, सांगच तू म्हणे मला, सांगच तू म्हणे मला, तू कस काय केलं म्हणे एवढं. मग ती काय म्हटली, काहीच करायचं नाही म्हणे. नवरा घरी आला का नवऱ्याचा खिसा चेक करायचा, त्याच्यात डबी भेटल आणि त्या डबी मधून आपल्याला काहीतरी भेटतं म्हणे, जे पटल ते भेटतं म्हणे.
मग तिने काय केलं, घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हटली, डबी आणा बा, तुमचे खिशे कपडे धुऊ द्या मला. तिला काही डबी सापडली नाही. मग ती म्हटली, तुझ्या खिशात कस काय डबी नाहीये म्हणे, जा घेऊन ये म्हणे डबी. तो माणूस गेला बिचारा जंगलात, भगवंताची आराधना करायचा. 6 महिने त्यांनी भगवंताची आराधना केली आणि त्याला देवाकडे देव पावला. आणि मग देव म्हटला, का रे एवढी उपासना करतो? तो म्हणे, माझी बायको मला घरी जाऊ देत नाही, तिच्या मैत्रिणीची डबी सापडली म्हणे, ती श्रीमंत झाली, माझी बायको मी डबीच मागतीये म्हणे. देव चक्कर मध्ये पडला, अशी कोणती डबी होती? मग देवाला लक्षात आलं ती डबी दिलेली. मग तेव्हा देव म्हटला, असा खेळ आहे का? मग देवानी डबी नाही दिली, देवानी डबा दिला आणि ती आली घरी. तो माणूस आला घरी आणि बघ म्हणे, तुझ्यासाठी तिला तरी डबी दिलती म्हणे आणि आपल्याला एक डबा दिलाय म्हणे. पण त्याने अर्ध्या रस्त्यात काय केलं, घरी जायच्या अगोदर उघडून तो बघू काय डब्यात. त्याने उघडलं, त्याच्यातून निघला वस्तारा. एक मध्ये त्या माणसाची चप्पी करून टाकली. हा असा कोणता डबा आहे म्हणे, निघला का रामकृष्ण हरी जे हरी डायरेक्ट चप्पी करून टाकतो. तेव्हा डब्याने डायरेक्ट त्या वस्तारे निघले, त्याची चप्पी करून टाकली. तो लयच खुश झाला, हा असंच पाहिजे म्हणे, यांना असंच पाहिजे म्हणे. तो गेला घरी गेला आणि त्यांनी तो डबा बायकोपाशी दिला आणि ती बाई नुसतं म्हणू लागली, या सगळ्या बायांना, आजूबाजूच्या गावाच्या बायांनी या, ऑफर आहे ऑफर, प्रत्येकाला 5-5 हजारची साडी, प्रत्येकाला 5-5 हजारची साडी. मस्त डबा ठेवला बर का. डबाची पूजा बिजा केली आणि बाया म्हणू लागल्या म्हणे, साडी कुठे आहे? थांबा म्हणे, पहिले डबा उघडू द्या, मग साडी भेटल. मग तिने डबा उघडला, त्यातून निघला वस्तारा रामकृष्ण हरी जय हरी. अगोदरच्या बाईची चप्पी गेली आणि लगेच सगळ्या बायांच्या चप्प्या करून टाकल्या, सगळ्या बाया टाकल्या. असं असतं महाराज, देवाने दिलं ना तर ते आपल्या फायद्यासाठी दिलं असतं आणि त्याच्यातून आपण लालच करायची नसती. तर आपल्याला हे दृष्टांत म्हणून शिकायला मिळतं, विठ्ठल 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 हो. सुंदर अशा प्रकारचा नर देवाने दिलाय, तर आपण त्याचा चांगला उपयोग करत नाही. तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म, वसून शेके पाप जाय त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म. 3 ताप आहेत, त्याच्यातून आपण एकच ताप बघितला, आधी दैविक ताप, म्हणजे आपल्या अनेक प्रकारचे रोग होते. आता 3 प्रकारचे ताप आहेत, आता त्याच्यातला आपण एक बघितलाय. आता आपल्या जवळ वेळ नाहीये, आता आपण पुढे वळूया. विठ्ठल 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 तुटे भव रोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुटे भव रोग, 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 तुटे भव
संचित क्रिय मन भोग संचित क्रिय मन भोग संचित क्रिय मन भोग नाम ऐसे तो बाजे नाम ऐसे वीडो बाजे नाम ऐसे वीडो बाजे नाम ओ टूटे भव रोग टूटे भव रोग टूटे भव रोग टूटे भव रोग हे टूटे भव रोग 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 सदगिरी मंडल रोग टूटे भव 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 रोग तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म. आपण भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. पहिला दिवस हा नामपर असतो म्हणून नामाचंच महत्व सांगायचं असतं. विठ्ठल 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 तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म. आणि आपल्याला भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी निवांतात राहावं लागतं. नाही तर ही संसाराची माया आपल्याला आपल्या ताब्यात करून घेते. म्हणून या संसाराच्या मायाच्या मोहातून लांब राहायचं. आपल्याला जर भगवंताचं नाम चिंतन करायचं असेल तर ही माया नकोच. कारण हे संसार अवघड आहे. बायका पोरं मुलं सांभाळणं अवघड आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला माया नको. या मायानं आपल्याला ग्रासलं नाही पाहिजे. म्हणून माया नकोय. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. हे मी नाही मानत, हे तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल 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 झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला सुरुवात पूर्ण विराम देऊ. शेवटची बार घुमाई 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 बार भैरवी मन